विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातला तुम्ही शिकत आहात टॉपिक फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म। या ठिकाणी या टॉपिकची थेरॉटिकल पार्ट जो आहे त्याचा आपण डिटेल डिस्कशन केलेला आहे। दिलेल्या प्रॉब्लेमच्या ट्रायल बॅलन्सच्या ईच अँड एव्हरी आयटमचं पोस्टिंग कशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला करायचं, त्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या जे ॲडजस्टमेंट्स असतील, आयदर त्या ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्सच्या आधी दिलेल्या असतील किंवा ट्रायल बॅलन्सच्या नंतर दिलेल्या असतील, या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स कसे द्यायचे आणि फायनल अकाउंट्स तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कसा ॲसर्टन करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवून झाल्यानंतर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कसा ॲसर्टन करायचा, जर ॲप्रोप्रिएशनचे ॲडजस्टमेंट्स असतील तर ॲप्रोप्रिएशनच्या ॲडजस्टमेंट्स त्या नेट प्रॉफिट बिफोर ॲप्रोप्रिएशन जो ॲसर्टन केला आहे त्याच्यावरती कशा आपल्याला ॲडजस्टमेंट करता येतील, ॲप्रोप्रिएशन अकाउंटचे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर जो काही नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेबल बिटवीन ऑर अमंग द पार्टनर्स असेल त्याचं डिव्हिजन PSRमध्ये कशा पद्धतीनं करायचं आणि फायनली कॅपिटल बॅलन्सेस ॲसर्टन करून बॅलन्स शीट कशी बनवायची या बाबतीतली डिटेल डिस्कशन आपण केलेली आहे। आणि या डिस्कशनमध्ये ज्या ज्या आपण ॲडजस्टमेंट शिकलेल्या आहेत, साधारणतः आपण एक 25-30 ॲडजस्टमेंट्स वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिलेल्या आहेत की ज्यापैकी परीक्षेमध्ये साधारणतः एक 5 ते 8 ॲडजस्टमेंट्स तुम्हाला विचारल्या जातात आणि त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देऊन आपल्याला फायनल अकाउंट्स बनवणं, इथपर्यंतची एक फ्रेमवर्क आपण या निमित्तानं तयार केलेली आहे, शिकलेलो आहे, समजून घेतली आहे आणि याचा अंडरस्टँडिंग तुम्ही प्रॉपरली केलेलं आहे। आजपासून या लेक्चरपासून आपण सातत्यानं आता सराव करणार आहोत, तो म्हणजे फायनल अकाउंट्स बनवणे कसं आणि हे फायनल अकाउंट्स अतिशय योग्य पद्धतीनं बनवून त्याचं उत्तर अतिशय अचूक काढून आपल्याला परीक्षेमध्ये या टॉपिकवरती येणारे थेरॉटिकल क्वेश्चन्स, मग ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असो, डिस्क्रिप्टिव्ह असो, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपल्यासाठी असो, तो प्रॉब्लेम बरोबर सोडवणं यासाठी परीक्षेत आपल्याला एक आत्मविश्वासानं सामोरं जाण्यासाठी सराव अत्यंत आवश्यक आहे। आणि आजपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजस्टमेंट्स असलेले वेगवेगळे ट्रायल बॅलन्सला आयटम येतील अशा पद्धतीचे व्हरायटी असलेले प्रॉब्लेम्स आपण आजपासून सोडवायला सुरुवात करणार आहोत। अर्थातच यासाठी मी स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दाखवणार आहे, ॲडजस्टमेंट्स दाखवणार आहे, त्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला टेक्नॉलॉजिकल मॅनरमध्ये प्रत्येक फिगरचे इफेक्ट तुम्हाला मुवमेंटसहित या ठिकाणी स्क्रीनवरती दिसणार आहेत। पण आपल्या हातामध्ये असलेलं PEducul डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आपण डाउनलोड करून घेतलेलं आणि प्रिंट करून घेतलेलं जे वर्कबुक आहे त्या वर्कबुकमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी अर्थात प्रॉब्लेम प्रिंट आहेच आहे तुमच्यासमोर आणि लागणारे जे काही त्याचे अकाउंट्स असणार आहेत ते अकाउंट्स विद्यार्थी मित्रांनो ब्लँक फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर प्रिंट करून दिलेले आहेत। तुम्ही त्यांचं हेडिंग देणं, त्यांच्या लेफ्ट राईट साईडला डेबिट क्रेडिट म्हणणं, त्यांच्या कॉलम्सना नावं देणं, या सगळ्या गोष्टी करून घेऊन माझ्याबरोबर तुम्ही प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि आपण एकत्रित मिळून या टॉपिकमध्ये एक प्रकारचा आपल्याला आत्मविश्वास येईपर्यंतचा सराव हा एकत्रित आपल्याला करायचा आहे। अर्थातच प्रॉब्लेम होत असताना, प्रॉब्लेम झाल्यानंतर ज्या तुम्हाला शंका असतील त्या शंका विचारायला विसरायचं नाही। त्यासाठी आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। व्हॉट्सअप मेसेज करणं, SMS पाठवणं, डायरेक्ट फोन कॉल करणं, मेल करणं, याशिवाय अन्य अनेक काही प्रकार आपण डाऊट सॉल्विंग सेशन, लाईव्ह सेशन्स घेणार आहे, त्याच्या नोटिफिकेशन्स आल्यानंतर रजिस्टर होणं आणि आपले डाऊट्स क्लिअर करून घेणं, हा सगळा विषय तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे PEducul डिजिटल प्लॅटफॉर्मनी। आपण एक एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवायला सुरुवात करूया आणि या टॉपिकची 100% तयारी पूर्ण होण्याच्या दृष्टीने आत्मविश्वास कमवण्याची प्रक्रिया आजपासून आपण सुरू करूयात। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीनवर प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 1 या ठिकाणी तुम्हाला दिसतोय। हा प्रॅक्टिस प्रॉब्लेम जो आहे तो अर्थातच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये टॉपिकच्या शेवटी जे एक्सरसाइजेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी दिलेले जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मी सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवून देतोय आणि तुम्ही ते अतिशय चांगल्या प्रकारे आत्मसात कराल। पहिला प्रॉब्लेम तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। प्रॉब्लेममध्ये दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे ते पाहूयात। ती इन्फॉर्मेशन झाल्यानंतर मी त्याच्या बाबतीतली सगळी डिटेल डिस्कशन करणार आहे आणि प्रत्यक्षात खरं तर हा टॉपिक खूप सोपा आहे, पैकीच्या पैकी मार्क हक्काने मिळवता येतील, खात्रीनं मिळतील असा हा टॉपिक आहे। त्यामुळं
प्रॉब्लेम प्रत्यक्षात सोडवण्याला खूप वेळ लागणार नाही, पण प्रत्येक गोष्टीची कॉमेंट्री तुम्ही नीट ऐकली पाहिजे. डिटेल डिस्कशन, जे एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी तुम्हाला देतोय ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. म्हणजे मोजके 4-5 प्रॉब्लेम पूर्ण होईपर्यंत आपल्याला हा प्रॉब्लेम आपण सहज सोडवू शकतो. हा आत्मविश्वास प्रॉब्लेम वाचण्या अगोदर असेल आणि प्रॉब्लेम वाचून झाल्यानंतर तर आपण पूर्ण उत्तर होईपर्यंत क्षणाचाही उसंत न घेता आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकू. प्रॉब्लेम काय दिलाय पहा. Amit Bhai and Narendra Bhai are in partnership, sharing profits and losses equally. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading account, profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. या ठिकाणी 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला. अमित भाई, नरेंद्र भाई बोथ आर पार्टनर्स. दे आर शेअरिंग इक्वली, म्हणजे 1:1 रेशो आहे. आणि आपल्याला रिक्वायरमेंट म्हणून ट्रेडिंग अकाउंट बनवा, P&L अकाउंट बनवा, बॅलन्स शीट बनवा आणि हे सगळं 31 मार्च 2019 या डेटला बनवा. बरोबर आहे. आपल्याला प्रॉब्लेम तुमच्याकडं जो प्रिंट करून दिलेला आहे, विशेषतः टेक्स्टबुकमध्ये आहे, त्याच्यामध्ये स्क्रीनवर दिसतोय त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डेबिट बॅलन्सेस अमाऊंट रुपी आणि क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट रुपी एवढंच तुम्हाला दिसतंय. पण स्क्रीनवर मी तुम्हाला एक जादाचा कॉलम दिला आहे. डेबिट बॅलन्स अमाऊंट, त्यानंतर एक ब्लँक कॉलम दिला आहे. क्रेडिट बॅलन्स अमाऊंट, त्यानंतर एक ब्लँक कॉलम दिला आहे. हा सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेत काय असा प्रॉब्लेम छापून येत नाही, पण मी इथं मुद्दाम प्रिंट करून दिला आहे की तुम्हाला आत्मविश्वास येण्यासाठी ट्रायल बॅलन्सला दिलेल्या अकाउंटच्या बॅलन्सेसचं पोस्टिंग प्रॉपर अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला लिहिण्यासाठी अगोदर प्रत्येक ईच अँड एव्हरी ॲटम याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता यावं की ट्रेडिंग अकाउंटला जाणारे ॲटम्स कोणते आहेत, प्रॉफिट लॉस अकाउंटला जाणारे ॲटम्स कोणते आहेत, बॅलन्स शीटला जाणारे त्यातून ॲसेट कोणते आहेत, लायबिलिटीज कोणत्या आहेत, हे सगळं तुम्हाला कळावं यासाठी मी मुद्दामून तुम्हाला सरावाचे हे प्रॉब्लेम सोडवून घेत असताना ब्लँक कॉलम प्रोव्हाइड केला आहे डेबिट बॅलन्सेस अमाऊंट नंतर आणि क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट नंतर. प्रॉब्लेम प्रत्यक्षात मी ट्रायल बॅलन्स वाचण्याआधी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. मी थेरी या टॉपिकची तुम्हाला डिटेल डिस्कशन करत होतो आणि समजून सांगत होतो तेव्हा सांगितलं होतं ट्रायल बॅलन्सला येणाऱ्या ईच आणि एव्हरी ॲटमचं एक आणि एकच इफेक्ट पोस्टिंगला किंवा रेकॉर्डिंगला होतो. डेबिट बॅलन्सेस असलेले जे ॲटम्स आहेत त्या डेबिट बॅलन्सेस असलेल्या ॲटमचं पोस्टिंग होताना ते आयदर ट्रेडिंगच्या डेबिटला होतं किंवा P&Lच्या डेबिटला होतं किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होतं. आणि क्रेडिट बॅलन्सेस असलेल्या ॲटमचं पोस्टिंग हे आयदर ट्रेडिंगच्या क्रेडिटला होतं किंवा P&Lच्या क्रेडिटला होतं किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला होतं. पण याला अपवाद आपण फक्त 2-3 पाहिलेले आहेत. एक म्हणजे सेल्स रिटर्न आहेत, त्याचा डेबिट बॅलन्स आहे तरी ते कुठेही डेबिटला न जाता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून मायनस होतात. दुसरा आहे परचेसेस रिटर्न, ज्याला आपण रिटर्न आउटवर्ड पण म्हणतो आणि सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड पण म्हणतो. परचेसेस रिटर्नचा बॅलन्स जरी क्रेडिट असला तरी ते क्रेडिटला अकाउंटच्या न जाता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेस जे आहेत त्यामधून ते मायनस होतात. आणि आपण बहुतांशी प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन करणार असल्यामुळं ड्रॉइंग्स जे आहेत त्यांचे डेबिट बॅलन्सेस जर कॅपिटल अकाउंट तुम्ही ओपन नाही केले तर मग ते कॅपिटलमधून मायनस तुम्हाला मॅथमॅटिकली करून घ्यावे लागतात. पण जर कॅपिटल अकाउंट ओपन केले तर कॅपिटलचे बॅलन्सेस क्रेडिट आहेत ते क्रेडिटला दिसतील, ड्रॉइंग्स आहेत ते डेबिटलाच दिसेल. पण किमान 2 अपवाद आपल्या समोर येतात, ते म्हणजे एक परचेसेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. त्यांच्या बॅलन्सेसच्या डेबिट क्रेडिट असण्यावर जायचं नाही. ट्रेडिंग अकाउंटला परचेस रिटर्न डेबिटलाच परचेसमधून मायनस करून घ्यायचे आहेत आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून सेल्स रिटर्न मायनस करून घ्यायचे आहेत. याबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक ॲटमचं फक्त एकदाच रेकॉर्डिंग होतं, ते आयदर ट्रेडिंगला किंवा P&Lला किंवा बॅलन्स शीटला. डेबिट बॅलन्सेस असलेला मी पुन्हा सांगतोय, हे तुम्हाला पहिला प्रॉब्लेम असल्यामुळं वारंवार सांगणारे हे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये की जेणेकरून तुमच्या ते डोक्यात पक्क बसेल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्स असलेल्या ॲटमचं पोस्टिंग आयदर ट्रेडिंग डेबिट ऑर P&L डेबिट ऑर बॅलन्स शीट ॲसेट आणि क्रेडिट बॅलन्स असलेल्या ॲटमचं पोस्टिंग आयदर ट्रेडिंग क्रेडिट ऑर P&L क्रेडिट ऑर बॅलन्स शीट लायबिलिटी. याला अपवाद 2 परचेस रिटर्न सेल्स रिटर्न त्यांच्या बॅलन्सवर जायचं नाही, हे मी पुन्हा सांगितलं तुम्हाला. याच्या बरोबरीनं तुम्हाला मी थिअरी डिस्कस करत असताना सांगितलेला विषय होता की ट्रायल बॅलन्सला जर RDD दिला असेल तर त्याचा बॅलन्स क्रेडिट जरी असला तरी त्याचं पोस्टिंग करताना घाई गडबड करायची नाही. ॲडजस्टमेंटमध्ये जर RDD दिला असेल तर ट्रायल बॅलन्सचा ओल्ड RDD हॅविंग क्रेडिट बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला RDD, ट्रायल बॅलन्सच्या RDDला ओल्ड RDD म्हणतात, ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेल्या RDDला न्यू RDD म्हणतात. ह्या ओल्ड आणि न्यू RDDचं कंपॅरिझन करावं लागतं आणि मग त्याच्या
फायनल बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा की प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचा याचा निर्णय घ्यावा लागतो. आपण तिथं जेव्हा जेव्हा येऊ तेव्हा मी डिटेल डिस्कशन करीन, कारण सगळ्याच गोष्टी फक्त ओरली तुम्हाला टेक्निकली सांगितल्या समजणार नाहीत. पण जर स्क्रीनवरती किंवा बोर्डवरती किंवा तुमच्या नोटबुकमध्ये, वर्कबुकमध्ये, प्रॅक्टिस प्रॉब्लेम बुकमध्ये तुम्ही प्रत्यक्षात त्या लिहून घेतल्या आणि मी त्याचं दिलेलं डिटेल डिस्कशन समजून घेतलं तर तुम्हाला जास्त चांगलं कळेल. आपल्याला इथं दिलेला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये दिलेले जे आपल्याला ट्रायल बॅलन्सचे आयटम्स आहेत त्याच्या बरोबरीनं उजव्या बाजूला स्क्रीनवरती तुम्हाला ॲडजस्टमेंट्स पण दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ॲडजस्टमेंट असलेले जे आयटम्स आहेत ते इथं प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रेड कलरमध्ये दाखवलेले आहेत मुद्दामून, पण परीक्षेमध्ये मात्र काय असं तुम्हाला कलर सेपरेशन करून काही दिसणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेन, मी ॲडजस्टमेंट आधी वाचून घेतो आणि ट्रायल बॅलन्सला ज्या ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे ते ऑलरेडी तुम्हाला रेड कलरमध्ये दिसत आहेत. पण तुम्ही परीक्षेचा कॉन्फिडन्स येण्यासाठी अशा रेड कलर असलेल्या ॲटम्स जे आहेत की जे परीक्षेत एका इंक कलरमध्ये आणि तेही ब्लॅक कलरमध्ये प्रिंटिंग केलेलं असतं, त्यामुळं तुम्हाला ॲडजस्टमेंट असलेले ॲटम्स अगोदर ॲडजस्टमेंट वाचून घ्यायच्या आणि ते जे ॲडजस्टमेंट असलेले जे ट्रायल बॅलन्सचे ॲटम्स आहेत त्यांच्या अलीकडं सुरू होताना नाव ते अकाउंटचं स्टार करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला कळतं की या आयटम्सवरती ॲडजस्टमेंट्स आहेत आणि ते आयटम्स आपण ट्रेडिंगला किंवा P&Lला किंवा बॅलन्स शीटला लिहित असताना इनर कॉलमला लिहायचे, म्हणजे ॲडजस्टमेंट करण्यासाठी त्याच्या खाली आपल्याला स्पेस प्रोव्हाइड करता येते आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करून प्रत्येक फिगर ही आउटर कॉलमला करेक्टली रेकॉर्ड करता येते. त्यामुळे ॲडजस्टमेंट्स काय त्या पण आपण पाहूयात. Closing stock on closing date 31st March 2019 was valued at ₹43,000. दुसरे ॲडजस्टमेंट दिले आहे अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वे आर स्टोलन. तिसरी दिले क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला RDDला स्टार आला, डेटर्सला स्टार आला. तुमचा पहिल्या दोन ॲडजस्टमेंटमध्ये स्टार कुठेही करण्याची गरज पडत नाही. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकेम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेट ऑफ ₹500, म्हणजे ह्या फर्दर बॅड डेट्स आहेत. म्हणजे बॅड डेट्स जर ट्रायल बॅलन्सला असतील तर त्यालाही स्टार आला आणि बॅड डेट्स हा डेटरशी रिलेटेड आयटम असल्यामुळे डेटर्सलाही स्टार आला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट आणि सॅलरी दिलेत. ट्रायल बॅलन्सच्या आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये रेंट सॅलरी दिसतील, त्यांच्यासमोरही स्टार करून घ्या. जरी रेड कलरमध्ये असले तरी हाताला शिस्त सवय लागू द्या की ज्या आयटमला ॲडजस्टमेंट येते त्या आयटमला आपल्याला स्टार करून घ्यावा लागतो. पुढं दिलं आहे डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2,500 अँड फर्निचर बाय 1,800. डेबिट बॅलन्सेस आहेत आपल्याकडे फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर, त्यालाही स्टार करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुकमधला हा प्रॅक्टिस प्रॉब्लेम असल्यामुळं ॲडजस्टमेंटच्या खाली ब्रॅकेटमध्ये आन्सर्स देऊन ठेवलेले आहेत. प्रॉब्लेम सोडवून झाल्यावर तुम्ही कंपेअर करून बघायचं आहे की आपण प्रॉब्लेम सोडवला आहेत त्याचे आलेले आन्सर्स आणि इथं आपल्याला टेक्स्टबुकमध्ये किंवा आपल्या वर्कबुकमध्ये प्रिंटेड मॅनरमध्ये दिलेली जी आन्सर्स आहेत ती करेक्ट आहेत ना. आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्स असलेले प्रत्येक आयटम ह्याचं पोस्टिंग कुठं कुठं होईल हे आपण काय करूयात, क्लासिफिकेशन कॉलममध्ये सगळ्यांनी लिहून घेऊयात. पहिला आयटम आहे प्लांट मशिनरी, अर्थातच ॲसेट आहे म्हणजे बॅलन्स शीटचा आयटम आहे. फॅक्टरी बिल्डिंग ॲसेट आहे, बॅलन्स शीटचा आयटम आहे. डेटर्स ॲसेट आहे, बॅलन्स शीटचा आयटम आहे. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, बॅड डेट्स प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला डिडक्ट फ्रॉम सेल्स, डिडक्ट फ्रॉम सेल्स एवढं लिहिलं आपण, आपल्याला कळतं सेल्स ट्रेडिंगला जातात. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यायचे आहेत. हा आयटम तर पॅचवर्कमध्ये दिलेला आहे कारण ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, पण ब्रॅकेटमध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आणि खाली एक पॅच आहे बघा ॲडव्हर्टिजमेंट फॉर 2 years म्हणून, हे दोन आयटम असे आहेत की याच्यावर ॲडजस्टमेंट दिली नाही, पण ब्रॅकेटमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला लक्षात येतं की सेल्फ हिडन ॲडजस्टमेंट आपण त्याला म्हणतो की दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून समजून घेऊन आपणच ॲडजस्टमेंट करायची असते, त्याला सेल्फ हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो आपण. असे दोन आयटम आहेत त्यामुळे हेही इनरलाच लिहायचे लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट बॉन्ड ही इन्व्हेस्टमेंट आहे ॲसेटला जाईल, त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटला जाईल, लीगल चार्जेस P&Lला जातील, मोटिव्ह पॉवर रेकॉर्डिंग ट्रेडिंग अकाउंटला होईल, वेअरहाऊस रेंट P&L अकाउंटला, कॅश इन हँड कॅश ॲट बँक ॲसेट साईडला. ॲडव्हर्टिजमेंट 2 वर्षाची दिली आहे, 1 वर्षापर्यंतचे खर्च असतात ते परचेसशी रिलेटेड डायरेक्ट एक्सपेन्स असतील ट्रेडिंगला येतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स असतील P&Lला येतात, पण हे खर्चच करताना मुळात 2 वर्षाचे केलेले आहेत, त्यामुळे ते मुळात रेकॉर्ड करताना ॲसेटला लिहायचे आणि करंट अकाउंटशी रिलेटेड जेवढा पार्ट असेल तोच फक्त P&Lला किंवा ट्रेडिंगला जिथं कुठं लिहिणं आवश्यक आहे तिथं तो लिहायचा आहे. त्यामुळे ॲडव्हर्टिजमेंट या ठिकाणी ॲसेटला घ्यायची आहे.
पुढे गेलो आपण, सॅलरीज P&L ला येतील, रेंट P&L ला येतील, ड्रॉइंग जे दोन्ही आहेत ते कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येतील. जर कॅपिटल अकाउंट आपण ऑपरेट केले नाही तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल अकाउंट्स लिहू, त्याच्यामधून आपण मायनस ड्रॉइंग्स, डिडक्ट ड्रॉइंग्स असं लिहू. त्यानंतर फर्निचर आहे, ॲसेटला येईल, बिल्स रिसिवेबल ॲसेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेट. विद्यार्थी मित्रांनो, डेबिट बॅलन्स असलेले आयटम्स जे आहेत त्यांचं पोस्टिंग कुठं होणार आहे याचं क्लासिफिकेशन केलं आपण. एक लक्षात येते का नजर टाकल्यावर? डेबिट बॅलन्स असलेले आयटम्स बॅलन्स शीटचे जे ॲसेट्स आहेत ते ॲसेट साईडला जात आहेत, जे ट्रेडिंगशी रिलेटेड डायरेक्ट आयटम्स आहेत ते सगळे ट्रेडिंगच्या डेबिटला येत आहेत, आणि जे इनडायरेक्ट आयटम्स आहेत ते सगळे P&Lच्या डेबिटला येत आहेत. इथं अपवाद फक्त सेल्स रिटर्न घेतला आहे, डेबिट बॅलन्स आहे पण तो डिडक्ट फ्रॉम सेल्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट एवढा आहे. आता क्रेडिट बॅलन्सेस जे आहेत त्यांचं क्लासिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो पाहूया. या ठिकाणी कॅपिटलचे क्रेडिट बॅलन्सेस आहेत, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जातील. त्यानंतर सेल्स आहेत, ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाईल. बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जातील. डिस्काउंट क्रेडिट आहे, P&Lच्या क्रेडिटला जाईल. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. RDD या ठिकाणी कंपॅरिझनचा आयटम म्हणून आपण तो ठेवतो, P&Lशीच रिलेटेड आहे पण तो आपल्याला डिडक्ट फ्रॉम बॅड डेट्स करता येईल. म्हणजे ज्या बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सला दिल्यात त्या, फर्दर बॅड डेट्स, न्यू RDD आणि मग त्यातनं लेस ओल्ड RDD. हा जो RDD आहे त्याला ओल्ड RDD म्हणतात. बँक लोन लायबिलिटी, परचेसेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला डिडक्ट फ्रॉम परचेसेस. एवढं सगळं लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात आपण. चला, बुक्स ऑफ अमित भाई अँड नरेंद्र भाई, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, आणि कॅपिटल अकाउंट ऑफ अमित अँड नरेंद्र भाई फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, आणि त्याखाली बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. इथपर्यंत आपण आलो का विद्यार्थी मित्रांनो? आता या सगळे जे अकाउंट्स आहेत ट्रेडिंग, P&L आणि कॅपिटल यांच्या लेफ्ट आणि राईट साईडला काय करायला हवं आपण लक्षात घ्या, डेबिट क्रेडिट लिहायला हवं. लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पाहिलं असेल ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे. या तीनही, यातले 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट आहे, यांना आपण इनर आउटर कॉलम प्रोव्हाइड केलेले आहेत. जे काही वर्किंग प्लस मायनस करावं लागेल असे आयटम्स असतील त्यांचं वर्किंग इनरला करायचं आणि त्यांच्या फायनल फिगर्स या आउटर कॉलमला घ्यायच्यात. म्हणून आपण ट्रेडिंगला इनर आउटर, P&Lला इनर आउटर, बॅलन्स शीटला इनर आउटर केलं आहे. कॅपिटलला मात्र 2 पार्टनर आहेत म्हणून 2 कॉलम, कॉलमनर कॅपिटल अकाउंट आहे हे. आणि आपण या ठिकाणी आता काय करूया, केलेल्या क्लासिफिकेशन प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पोस्टिंग करायला सुरुवात करूयात. मी या ठिकाणी तुम्हाला टेक्नॉलॉजिकली परफेक्टली प्रत्येक आयटम ऑफ ट्रायल बॅलन्स जिथल्या तिथं प्लेस कसा होतोय हे मूवमेंट करून दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं बरोबर त्या जागेला लिहून घ्यायचं आहे, याच्यामध्ये कोणती चूक करायची नाही. चला तर मग पोस्टिंग करूयात. या ठिकाणी आपल्या समोर ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्स असलेले आयटम्स आहेत. प्लांट अँड मशिनरी विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या, आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटला प्लांट मशिनरी 2,80,000, ॲडजस्टमेंट नाही आहे. फॅक्टरी बिल्डिंग विद्यार्थी मित्रांनो, फॅक्टरी बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला पण इनरला, कारण ॲडजस्टमेंट आहे 75,000. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जागा सोडायची आहे. पुढचा आयटम आपल्याला घ्यायचा आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच अमाऊंट आहे 28,700. त्यानंतर परचेसेस, आता परचेसेस कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात. ट्रेडिंगच्या डेबिटला या 2 परचेसेस. जर ओपनिंग स्टॉक असता प्रॉब्लेममध्ये तर आपण पहिला ओपनिंग स्टॉक घेतो, जागा सोडली असती आणि दुसऱ्या लाईनला आपण परचेसेस लिहिले असते. पण या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक सांगितलेलाच नाही म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिला आयटम लिहिला. 2 परचेसेस, अमाऊंट आहे 85,500. पुढं चला विद्यार्थी मित्रांनो, बॅड डेट्स P&Lचा आयटम आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 बॅड डेट्स, इनरला लिहा 500. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. फर्दर बॅड डेटसाठी 1 लाईन, न्यू RDDसाठी 1 लाईन, ओल्ड RDDसाठी 1 लाईन. म्हणजे बॅड डेट्सच्या खाली आपल्याला कमीत कमी 3 लाईन्स सोडाव्या लागतील तेव्हा पुढचा आयटम लिहिता येईल. सेल्स रिटर्न या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्समधनं मायनस करायचे आहेत, सेल्स अजून यायचे आहेत पण ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेकंड लाईनला मायनस सेल्स रिटर्न लिहून ठेवा इनर कॉलमला 2,200. पुढं चला
10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स दिलेत, ही ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आणि मी सांगितलं की या पॅच असलेले दोन आयटम्स आहेत, एक गव्हर्नमेंट बॉन्ड आणि दुसरा ॲडव्हर्टिजमेंट. न सांगता ॲडजस्टमेंट करायच्यात, कारण ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आपलं मार्च एंड आहे, म्हणजे 6 मंथ्सचा या इन्व्हेस्टमेंटवरचा इंटरेस्ट कन्सिडर आपल्याला न सांगता करावा लागेल, कारण रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 10% आणि अमाऊंट पण दिली आहे 40,000, म्हणजे 6 मंथ्सचं रेंट आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आपण नंतर पाहूयात. त्यानंतर दिला आहे इम्पोर्ट ड्युटी, हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आउटर कॉलमला 1800. त्यानंतर आहे लिगल चार्जेस, हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, बॅड डेट्सच्या खाली 3 ते 4 ओळी जागा सोडून या ठिकाणी लिहायचं आहे 2000 आहे. त्यानंतर आहे मोटिव्ह पॉवर, हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, हा आपल्याला घ्यावा लागेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 12,000. पुढचा आयटम आहे वेअरहाऊस रेंट, या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला घ्यावा लागेल, अमाऊंट आहे 1800. पुढे चला विद्यार्थी मित्रांनो, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बोथ आर ॲसेट्स. बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण लिहिणार आहे कॅश इन हँड 20,000 आणि कॅश ॲट बँक या ठिकाणी 70,000. ॲडव्हर्टिजमेंट या ठिकाणी 2 वर्षांचे एकत्र दिलेत, म्हणून मुळात दाखवताना ती ॲसेट म्हणून दाखवा आणि या वर्षाची रिलेटेड असेल तेवढीच फक्त आपण P&Lला नंतर घेऊयात कॅल्क्युलेशन करून. अमाऊंट आहे ॲडव्हर्टिजमेंटची 10,000. कधी कधी हे अकाउंट ॲडव्हर्टिजमेंट सस्पेन्स अशा नावानं पण येतं बरं का, त्यामुळं लक्षात ठेवा की हे 1 वर्षापेक्षा जास्तचं आहे, त्यामुळे मुळात घेताना ते ॲसेट म्हणून घ्यायचं आहे आणि चालू वर्षाचा जो पार्ट असेल तो फक्त आपल्याला त्यातनं मायनस करून P&Lला किंवा आवश्यक असेल तर इतर त्याच्या नावाप्रमाणे विचार करून डायरेक्ट इनडायरेक्टचा निर्णय घेऊन ट्रेडिंग अकाउंटला लिहावा लागेल. पुढं चला, सॅलरीज या ठिकाणी P&Lच्या डेबिटला घ्या, इनर कॉलमला घ्या, कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे 3800, त्याखाली थोडी जागा सोडा. रेंट घ्या, पुढचा आयटम प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, इनरला घ्या 1500. त्यानंतर ड्रॉइंग्स दिलेत अमित भाई आणि नरेंद्र भाई, हे कॅपिटलमधनं मायनस होतात, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घ्या 2 ड्रॉइंग्स. अमित भाई 2400, नरेंद्र भाई 3200. त्यानंतर दिलाय फर्निचर, ॲडजस्टमेंट असलेला आयटम आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला इनरला घ्या 1,95,800. बिल्स रिसिवेबल इज ऑल्सो ॲन ॲसेटला घ्या बिल्स रिसिवेबल, अमाऊंट आहे 20,700. पुढं चला, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी आहे 41,000, बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या 41,000. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण डेबिट बॅलन्स असलेल्या आयटम्सचं पोस्टिंग केलेलं आहे. चला आता क्रेडिट बॅलन्सेस असलेले आयटम्स घेऊयात. क्रेडिट बॅलन्स आहेत बघा, कॅपिटल अकाउंट अमित भाई नरेंद्र भाई आहे, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमित भाई 3,50,000 आणि नरेंद्र भाई 3 लाख. त्यानंतर दिला आहे सेल्स आता ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून घ्या, इनर कॉलमला 1,80,000. ऑलरेडी त्याच्या खाली आपण लेस सेल्स रिटर्न लिहिलेले आहेत. बिल्स पेएबल सेल्स आपण आउटरला पण घेऊन टाकूयात लगेच, कारण दुसरी काही ॲडजस्टमेंट नाही आहे त्याच्यावर. 1,80,000 मायनस 2,200, आउटर 1,77,800. पुढं जाऊयात, सेल्स नंतर आहेत बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटरला 8,500. पुढं चला विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, इन्कम आहे हा, कारण क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्या. बाय डिस्काउंट रिसिव्ड 1,200. क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स, अमाऊंट आहे बघा 38,500. पुढं चला विद्यार्थी मित्रांनो, RDD या ठिकाणी 2,700 क्रेडिट बॅलन्स दिला आहे. ॲडजस्टमेंटमध्ये पण RDD आहेत, आपल्यासमोर प्रॉब्लेम आहे आपल्याला दिसतोय, त्यामुळं काय करायला लागतं, दिलेल्या बॅड डेट्स, ॲड फर्दर बॅड डेट्स, ॲड न्यू RDD आणि त्यातनं लेस ओल्ड RDD करावे लागतात, म्हणजे हे ओल्ड RDD मायनस करायचे आहेत. म्हणून काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्सच्या खाली आपण 3-4 ओळी जागा सोडलेली आहे, त्यातल्या शेवटच्या ओळीला लिहून ठेवा लेस ओल्ड RDD, अमाऊंट आहे 2,700. बाकीच्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यावर प्लस मायनस करून आपण ती फिगर आउटरला घेऊ. प्लस आली आउटरला डेबिटलाच राहील, मायनस आली तर RDD रिटर्न बॅक नावाने ती काय होईल, P&Lच्या क्रेडिटला ट्रान्सफर होईल. पुढं चला, बँक लोन ही लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बँक लोन 15,000 आणि परचेसेस रिटर्न शेवटचा आयटम आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, परचेसेसमधून मायनस लेस परचेस रिटर्न 2,000 आणि या ठिकाणी परचेसमधनं 2,000 मायनस केल्यावर परचेसेस आउटरला घ्या 85,500 मायनस 2,000 83,500. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळ्या ट्रायल बॅलन्सला आलेल्या आयटम्सचं पोस्टिंग केलं आहे. फार खात्रीपूर्वक तुम्ही हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे
की ट्रायल बॅलन्सला आलेल्या प्रत्येक ॲटमचं आपण एकदाच पोस्टिंग केलं आणि आता सोडवणार आहोत त्या ॲडजस्टमेंटचे कमीत कमी किती इफेक्ट होतील विद्यार्थी मित्रांनो? एव्हरी ॲडजस्टमेंट मेक्स ॲटलिस्ट 2 इफेक्ट. 1 इज डेबिट, अदर इज क्रेडिट. कधी कधी 2पेक्षा जादाही इफेक्ट असतात, पण ते डेबिट आणि क्रेडिटमध्येच डिवाइड होतात आणि डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल सेम असते. असेच ते 2, 3, 4, 5, 10 इफेक्ट आले तरीसुद्धा डेबिट क्रेडिट मॅच होतात. आपण आता ॲडजस्टमेंट सोडवायला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. पहिले ॲडजस्टमेंट दिले, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 43,000. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? ॲडजस्टमेंटचा चार्ट आठवतोय का तुम्हाला? मी सगळ्या ॲडजस्टमेंट शिकवत असताना तुम्हाला क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट सांगितले. एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. चला विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या. बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे बघा? 43,000. आणि याचा सेकंड इफेक्ट, एक इफेक्ट दिला आपण क्रेडिटला ट्रेडिंगच्या, म्हणजे दुसरा इफेक्ट डेबिट आला पाहिजे. तो बॅलन्स शीटची ॲसेट साईड म्हणजे डेबिट बॅलन्स. बरोबर बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहा क्लोजिंग स्टॉक 43,000. दोन्ही इफेक्ट लक्षात आलेत का व्यवस्थित? चला पुढं. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. आता गुड्स स्टोलन अँड दॅट वॉज अनइन्शुअर्ड. इन्शुअर्ड असतं तर त्याचा क्लेम काहीतरी मिळाला असता, पण इन्शुरन्स नाही म्हणजे टोटल लॉस होणार आहे. टोटल लॉस होणार आहे म्हणजे एक इफेक्ट P&Lच्या डेबिटला येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुड्स स्टोलन अँड दॅट गुड्स वॉज अनइन्शुअर्ड म्हणून सांगितलं आहे, म्हणजे हा टोटल लॉस असणार आहे आणि त्यामुळं गुड्स आपल्या बिझनेसमधून कमी झालेत. बिझनेसमध्ये गुड्स येणं हे लिहिण्यासाठी आपण परचेसेस, ओपनिंग स्टॉक सगळं ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो आणि बिझनेसमधनं गुड्स कमी होणं, सेल्स किंवा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, फ्लड, थेफ्ट, अर्थक्वेक, गुड्स स्टोलन किंवा विड्रॉन बाय पार्टनर ॲज अ ड्रॉइंग्स, हे सगळं गुड्स कमी होणं जे आहे ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. म्हणजे या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येणार आहेत. एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार आहे इफेक्ट याचा, तो कसा येणार आहे बघा? ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स स्टोलन 8,000 आणि याचा सेकंड इफेक्ट बरोबर P&Lच्या डेबिटला येईल टू गुड्स लॉस्ट बाय स्टोलन किंवा गुड्स लॉस्ट 8,000. बरोबर आलं का बघा? दोन्ही इफेक्ट घेतले का? व्हेरी गुड. चला पुढं विद्यार्थी मित्रांनो. आता 3 नंबरची ॲडजस्टमेंट RDD दिली आहे, पण त्याच्या खाली बॅड डेट दिली आहे. डेटर्सवरचे ॲडजस्टमेंट करताना सगळ्या ॲडिशन्स आधी करायच्या. कुठल्याही आयटमवरती पहिल्यांदा ॲडिशन्स करायच्या, मग सबस्ट्रॅक्शन करायच्या. डेटर्सवर सुद्धा आधी ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करण्याचा लास्ट 3 आयटमचा सिक्वेन्स ठरला आहे. लास्ट 3 मधलं पहिलं बॅड डेट वजा करा, त्यानंतर सेकंड लास्ट काय वजा करा? RDD वजा करा आणि लास्ट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असेल तर वजा करा. त्यामुळे इथं आपण काय करूया? 4 नंबरची ॲडजस्टमेंट आधी करूया आणि 3 नंबरची नंतर करूयात. विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबरची ॲडजस्टमेंट काय म्हणली आहे? मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेट्स ऑफ ₹500. म्हणजे ह्या फर्दर बॅड डेट्स आहेत. आता ह्या बॅड डेट्स काय होतील? डेटर्समधून विद्यार्थी मित्रांनो मायनस होतील आणि आपले P&Lला जे बॅड डेट्स आलेले आहेत फर्स्ट लाईनला P&Lला 500 त्यामध्ये ॲड होतील. या बॅलन्स शीटला चला डेटर्सच्या खाली म्हणा फर्दर बॅड डेट्स. मी टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन असल्यामुळे मला जागा कमी पडते म्हणून मी बऱ्याचदा ॲब्रिवेशन्स लिहितोय, पण मी बोलतोय पूर्ण. त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये प्रॅक्टिस बुकमध्ये लिहून घेताना पूर्ण लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. डेटर्सच्या खाली लेस बॅड डेट्स 500 आणि याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. P&Lच्या डेबिटला आहे त्या बॅड डेटमध्ये म्हणायचं ॲड फर्दर बॅड डेट्स 500. या ठिकाणी डेटर्स 28,700 होते. बॅलन्स शीटच्या ॲसेटला पहा, त्यातनं फर्दर बॅड डेट्स 500 मायनस केल्या, इनरलाच राहिले 28,200. का इनरला ठेवले? तर ॲडजस्टमेंट नंबर 3. ॲडजस्टमेंट नंबर 3 काय म्हणते पहा? RDDवर 2% डेटर्सवर 2% RDD तुम्ही टाकायचे सांगितलेलं आहे. याबरोबर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्सकडं डेटर्स किती राहिले? 28,200. लेस न्यू RDD ॲट 2% लिहा. लेस न्यू RDD ॲट 2%. हे 2% किती येतात? 28,200च्या 564 आणि हे 564 इथं लिहिल्यानंतर याचा सेकंड इफेक्ट आपल्याला P&Lच्या डेबिटला या ठिकाणी द्यावा लागतो विद्यार्थी मित्रांनो. तो कसा दिलाय पहा P&Lच्या डेबिटला? बॅड डेट्स ॲड फर्दर बॅड डेट्स ॲड न्यू RDD 564 आणि या तिन्हीच्या टोटलमधून म्हणजे ती 3 येते 555 1564 मधून ओल्ड RDD 2700 मायनस होतील. पण तुम्ही सांगा 1564 मधून 2700 मायनस केल्यावर उत्तर मायनस येईल, पण आपल्या डेबिटला किंवा क्रेडिटला लिहिताना
प्लस फिगर लिहायचे असतात, मग इथं ती एकच मायनस लिहिता येत नाही, म्हणून त्यांचा नेट रिझल्ट जो येतोय तो मायनस येत असल्यामुळं तो P&Lच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा या ठिकाणी. बॅलन्स शीटच्या ॲसेटला या डेटर्स 28,200 मधनं 564 तुम्ही RDD मायनस करा, आउटरला घ्या 27,636 आणि तुम्ही पुन्हा P&Lच्या डेबिटला या. आता 1,564 हे 2 बॅड डेट्स आणि एक RDDची टोटलमधून 2,700 मायनस केल्यानंतर RDD ओल्डच एक्सेस राहतात 1,136, ते मायनस राहत आहेत म्हणून आपण ते प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर केले आणि लिहिले बाय एक्सेस ओल्ड RDD 1,136. काही बुक्समध्ये तुम्हाला रेफरन्सला जर तुम्ही जादाची बुक्स वापरत असाल तर लक्षात येईल, याला म्हणतात बाय RDD रिटर्न बॅक 1,136. या ठिकाणी चौथी ॲडजस्टमेंट तिसरी झालेली आहे. आता म्हणतायत की सॅलरी या ठिकाणी आउटस्टँडिंग आहे आणि रेंट आउटस्टँडिंग आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या. आउटस्टँडिंग आहे म्हटलं की ॲड होणार आहे, सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 300 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी 300. म्हणजे एक इफेक्ट P&Lच्या डेबिटला आला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दुसरा म्हणजे क्रेडिट इफेक्ट आला. या ठिकाणी सॅलरी 3,800 प्लस 300 केल्यावर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आउटरला घ्या 4,100. आता रेंटकडे या विद्यार्थी मित्रांनो, रेंट दिलं आहे 1,500, त्याच्यात म्हणा ॲड आउटस्टँडिंग 800 आणि याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरीचा जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आउटस्टँडिंग रेंट 800. पुन्हा P&Lच्या डेबिटला या, ते रेंट 1,500 प्लस आपण 800 आउटस्टँडिंग केल्यावर आउटरला येतात 2,300. त्याच्या पुढची ॲडजस्टमेंट दिलेली आहे फॅक्टरी बिल्डिंग 2,500 आणि फर्निचर 1,800. डेप्रिसिएशन टाका. या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेप्रिसिएशनमुळे ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. याबरोबर बॅलन्स शीटच्या ॲसेटला फॅक्टरी बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन 2,500 हे 75,000 मधनं आउटरला जातील आणि सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला येईल. P&Lच्या डेबिटला लिहा टू डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग 2,500, कारण हे डेप्रिसिएशन टाकण्यानं ॲसेट कमी होणं हा लॉस आहे आणि लॉस येतो P&Lच्या डेबिटला. पुन्हा बॅलन्स शीटच्या ॲसेटला या. फॅक्टरी बिल्डिंगची विद्यार्थी मित्रांनो 75,000 आहे, त्यातनं 2,500 डेप्रिसिएशन मायनस झाल्यावर आउटरला घ्या 72,500. त्यानंतर पुढचं त्यांनी दिलं आहे फर्निचरवर डेप्रिसिएशन टाका. या बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचर आहेत 1,95,800, त्यातनं म्हणा लेस 1,800. आता हे डेप्रिसिएशन टाकण्याने ॲसेट कमी होणं हा लॉस आहे, तर तो लॉस सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला आला पाहिजे. या P&Lच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,800. पुन्हा बॅलन्स शीटच्या ॲसेटला या. फर्निचर 195,800 मधनं या ठिकाणी काय करायचं आहे 1,800 मायनस करून फर्निचर आउटरला घ्या 1,94,000. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या ॲडजस्टमेंट संपल्यात, पण अजून सेल्फ हिडन 2 ॲटम्स आहेत. एक आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याचं पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूयात. ते म्हणतायत 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000 आणि पुढं दिलं आहे परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला ते ॲटम. दिलेला ट्रायल बॅलन्सला पण डेबिट साईडला तुम्हाला दिसतंय, ते आपण पॅचमध्ये घेतलेत बघा. ते 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000ची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती 1 ऑक्टोबरला केलेली आहे. रेट ऑफ रिटर्न आपल्याला माहिती आहे 10% आहे. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट माहिती आहे आपल्याला 40,000 आहे. याचा अर्थ 40,000वर 10% पूर्ण वर्षाचं इंटरेस्ट आपल्याला 10% किती मिळाली इंटरेस्ट 4,000. पण 1 ऑक्टोबरला केल्याने आपलं अकाउंटिंग इयर संपतंय 31 मार्चला, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 6 महिन्याचं. 40,000वर 10% 6 मंथचं, फुल इयरचे तर 4,000, म्हणजे 6 मंथचं किती येईल 2,000. मग हे काय होईल बॅलन्स शीटच्या ॲसेटला इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायचं आणि आपल्याला या बॅलन्स शीटच्या ॲसेटला एक एक घेऊयात. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत 40,000, ॲड ॲक्रूड इंटरेस्ट या ठिकाणी 40,000 इंटू 10% फॉर 6 मंथ्स 2,000 बरोबर करून दाखवलं आहे. आणि याचा सेकंड इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला द्यायचा आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण हे इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून ते प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आउटस्टँडिंग आहे हे, बाय अक्रूड इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड असं लिहून घ्या 2,000. आता काय करा बॅलन्स शीटच्या ॲसेटला तुम्ही ते गव्हर्नमेंट बॉन्ड 40 + 2 त्याची टोटल काय करा आउटरला घ्या 42,000 आणि सेकंड इफेक्ट आपण P&Lच्या क्रेडिटला दिला आहे बाय इंटरेस्ट ॲक्रूड ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. अशीच अजून एक सेल्फ हिडन ॲडजस्टमेंट असलेला आयटम आहे ॲडव्हर्टिजमेंट. ॲडव्हर्टिजमेंट 10,000 रुपये काय केले तो
या ठिकाणी खर्च केलेले आहेत, पण ते कधीपासून केले? 1 जानेवारी 2019. आपला अकाउंटिंग इयर संपतंय कधी हो? 31 मार्च 2019. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च फक्त 3 महिन्याचाच खर्च आत्ता येईल. 2 वर्षातला 3 महिने आलाय, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला फक्त 3 महिन्याचा एक्सपेन्स जो आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला त्या ॲडव्हर्टिजमेंटमधनं मायनस केला पाहिजे आणि तेवढाच एक्सपेन्स म्हणून P&Lला दाखवला पाहिजे. या तुम्ही या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेटला या ॲडव्हर्टिजमेंटच्या खाली म्हणा लेस रिटर्न ऑफ. आता त्याचं वर्किंग पण पहा. 10,000 2 वर्षासाठी आहे, म्हणजे 2 वर्षाचा केल्यावर वर्षाला येईल 5,000 आणि त्या वर्षाच्या 5,000 म्हणजे 12 महिन्याचा आहे, त्यातला 3 महिन्याचा म्हणजे 1,250. किंवा सोपं कॅल्क्युलेशन अजून सांगतो, 10,000 डिवायडेड बाय 24, 2 वर्ष म्हणजे 24 इंटू 3 असं केलं तरी सुद्धा ते कॅल्क्युलेशन येतं 1,250. आणि हे काय करायचे? तर ॲडव्हर्टिजमेंट 10,000 मधनं लेस रिटर्न ऑफ करायचे आहेत. याचा सेकंड इफेक्ट या ठिकाणी P&Lच्या डेबिटला द्यायचा आहे. टू ॲडव्हर्टिजमेंट 1,250 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला ॲडव्हर्टिजमेंट 10,000 आहे, त्यातनं 1,250 मायनस केल्यावर आउटरला 8,750 घ्यायला विसरायचं नाही आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट आणि सेल्फ हिडन ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत, सगळे इफेक्ट देऊन झालेले आहेत. आता शेवटचं अंतिम कार्य म्हणजे अकाउंट्स क्लोज करणं, प्रॉफिट लॉस ॲसर्टन करणं, कॅपिटल बॅलन्सेस ॲसर्टन करणं आणि बॅलन्स शीट टॅली होणं. बॅलन्स शीट टॅली करणं म्हणत नाही मी, बॅलन्स शीट ही टॅली होते का नाही ते पहा, दिसेल तुम्हाला. चला या ट्रेडिंग अकाउंटला या टोटल करा क्रेडिटची 177,800 प्लस 43,000 प्लस 8,000. मी काय करतो, ट्रेडिंगच्याच क्रेडिटला माझ्याकडे जागा आहे, मी तिथं तुम्हाला कळावं म्हणून लिहून दाखवतो. तुम्ही मात्र परीक्षेत असं लिहायचं नाही, आधीच सांगतोय. पण तुम्हाला कळावं की ग्रॉस प्रॉफिट कसा काढतात, नेट प्रॉफिट कसा काढतात, डिस्ट्रीब्युशन कसं काढतात हे कळावं म्हणून मी तुम्हाला वर्किंग तिथं स्क्रीनवर दिसावं म्हणून दाखवतोय बरं का. क्रेडिटची टोटल आहे 2,28,800. हे तुम्ही लिहायचं नाही, पाहायचं आहे. डेबिटची टोटल आहे विद्यार्थी मित्रांनो 83,500 प्लस 1,800 प्लस 12,000. ही टोटल इथे 97,300. ती क्रेडिटमधनं डेबिट मायनस करण्याआधी जी ग्रेटर आहे ती दोन्हीकडे लिहा. 228,800 228,800. ओके. आता 228,800 मधनं 97,300 मायनस केल्यावर उरतात किती? 131,500. आणि ते कुठं शॉर्ट पडतायत तिथं लिहायचे. डेबिटला शॉर्ट पडतायत, ट्रेडिंगच्या डेबिटला फरक येणं म्हणजे तो क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिट बॅलन्सचा अर्थ असतो ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्या टू ग्रॉस प्रॉफिट 1,31,500. 1,31,500 ते कॅरीड डाऊनचे ब्रॉड डाऊन आपल्याला P&Lच्या क्रेडिटला करावे लागतील. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 131,500. मी जे ट्रेडिंगला वर्किंग करून दाखवलंय क्रेडिटची टोटल मायनस डेबिटची टोटल आणि GP काढून, हे मी तुम्हाला कळावं म्हणून दाखवलंय. तुम्ही असं परीक्षेत लिहायचं नाहीये, ते रफ वर्कमध्ये करायचं आहे. पण तुम्हाला मी इथं दाखवतोय कारण स्क्रीनवर दिसावं म्हणून. आता क्रेडिटची टोटल करूया 131,500 प्लस 2,000 प्लस 1,200 प्लस 1,136. ही टोटल येते विद्यार्थी मित्रांनो. मी मुद्दाम P&Lच्या क्रेडिटला इथं तुम्हाला पर्टिक्युलर्स कॉलममध्ये फिगर्स कळाव्यात कशा असर्टन करायचे असतात म्हणून लिहून ठेवतोय 135,836. डेबिटची टोटल येते विद्यार्थी मित्रांनो 23,750. आता 135,836 मधनं 23,750 मायनस केले, कसे आलेत? P&Lच्या डेबिटला जे 2,000 1,800 4,100 8,000 2,300 1,250 2,500 आणि 1,800 हे जेवढे आयटम्स आहेत त्यांची टोटल आहे 23,750. ती आता आपण मायनस करून या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट काढता येईल. पण त्याच्या अगोदर या दोन्हीतली जी मोठी फिगर आहे 135,836 ही दोन्ही बाजूला आपण काय केलेली आहे? टोटल म्हणून लिहिलेली आहे. आता शॉर्ट बाजू कुठली आहे? डेबिट. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फरक लागणं म्हणजे क्रेडिट बॅलन्स असणं. मग P&Lचा क्रेडिट म्हणजे नेट प्रॉफिट असतो. तो अमितभाई आणि नरेंद्रभाई या दोघांमध्ये काय करावं लागेल? आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. आणि प्रॉब्लेमच्या पहिल्याच ओळीत म्हटलंय की हे दोघं पार्टनर इक्वल आहेत, म्हणजे येणारा नेट प्रॉफिट दोघांनाही 1/2 द्यावा लागेल. प्रॉफिट किती येतोय विद्यार्थी मित्रांनो? 1,12,086. 1,12,086. 1,12,086 बरोबर आहे. P&Lच्या डेबिटला टू नेट प्रॉफिट म्हणा अमितभाईला 1/2 येईल,
तो किती येतोय 56,043. आता ही ऑड फिगर असल्यामुळे एकाला 1 रुपये जास्त देऊयात बरं का, 8-8 वाटत बसायला नको, 50-50 पैशात नको, रुपये करूयात. अमितभाईला येईल 56,043 आणि नरेंद्रभाईला 1/2 किती येईल विद्यार्थी मित्रांनो 56,043 येतो इथं, काही प्रॉब्लेम नाही. 86 असल्यामुळे 3 डिस्ट्रीब्युशन झालंय, मी उगाच 8 वगैरे म्हणत बसलो, हरकत नाही. चला आता हा जो नेट प्रॉफिट आपण अमितभाई आणि नरेंद्रभाईला डिस्ट्रीब्यूट केला आहे तो आपल्याला इथून प्रॉफिट लॉसच्या डेबिटवरून कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करावा लागेल. घ्या कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट 56,043. आता कॅपिटलचे बॅलन्सेस असर्टन करा. चला अमितची टोटल 350 प्लस 56,043 4,06,043. नरेंद्रभाईची टोटल बघा 3 लाख प्लस 56,043 टोटल इज 356,043. हीच टोटल डेबिटला लिहून घ्या आणि डेबिटचे 2,400 अमितभाईचे 4,06,043 मधनं मायनस करा. किती बॅलन्स येतोय बघा, 2 बॅलन्स कॅरीड डाऊन किती करता येईल बरोबर 4,03,643. नरेंद्रभाईची टोटल 356,043 मायनस 3,200 येतोय 352,843. हे दोन्ही कॅरीड डाऊन केलेले बॅलन्सेस ब्रॉट डाऊन केले तर क्रेडिटला येतात, मग क्रेडिट बॅलन्सेस कॅपिटलचे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येतात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्या कॅपिटल अमितभाई नरेंद्रभाई. अमितभाई किती बघा 4,03,643 आणि नरेंद्रभाई 3,52,843. या दोन्हीची टोटल आउटरला घ्या 7,56,486. आता लायबिलिटीची टोटल करा सगळ्या आयटम 756,486 प्लस 8,500 प्लस 38,500 प्लस 15,000 प्लस 800 प्लस 300 याची टोटल येते 8,19,586. मी या ठिकाणी तुम्हाला वेळ देतो. ॲसेट साईडला ज्या ॲसेट्स आल्यात 2,80,000 याची टोटल करायची आहे सगळ्यांची 2,80,000 प्लस 72,500 प्लस 27,636 प्लस 42,000 प्लस 194,000 प्लस 8,750 प्लस 41,000 प्लस 20,700 प्लस 20,000 प्लस पुन्हा या ठिकाणी 70,000 प्लस 43,000 आणि अर्थातच याची टोटल मी मगाशी काय शब्द प्रयोग केला, बॅलन्स शीट ही टॅली होते, ती करावी लागत नाही ओढून ताणून, ती आपोआप व्हायला हवी. जर सगळे इफेक्ट करेक्ट दिले असतील, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट बरोबर दिले असतील, पोस्टिंगमध्ये कोणतीही चूक नसेल, सेल्फ हिडन प्रॉपरली आपण रेकॉर्ड केल्या असतील, बॅलन्स शीट ही टॅली व्हायलाच हवी. ॲसेटची पण टोटल विद्यार्थी मित्रांनो इथे 8,19,586 8,19,586. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम झालेला आहे. याच्या बाबतीत काही शंका असतील, जसे जसे प्रॉब्लेम पुढे जातील तसं तसं तुम्हाला अधिक चांगलं कळायला लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि तरी शंका आल्या तरी तुम्ही माझ्याशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला पुढचा प्रॉब्लेम.